असं आहे की मागच्या काळामध्ये जेव्हा राज्य मागासवर्ग आयोग तयार झाला त्यावेळी तेव्हाच्या 3 पॉलिटिकल पार्ट्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आयोगाचं सदस्य केलं। खरं म्हणजे आयोगाचं सदस्य अभ्यासकांना करायचं असतं। आमच्या काळातही आयोग तयार झाला होता, पण आम्ही एकही कार्यकर्ता त्याच्यावर घेतला नाही। आम्ही अभ्यासक घेतले, त्यांनी कार्यकर्ते घेतले होते। आणि म्हणून तुम्ही ज्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी राजीनामा दिल्याबरोबर पहिली भेट कोणाची घेतली? माननीय शरद पवार साहेबांची घेतली, कारण त्यांची नियुक्ती शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादींनी त्या आयोगावर केली होती। पहिली गोष्ट तर हा विभागच माझ्याकडे येत नाही, त्याच्यामुळे या संदर्भात माझा दबाव असणं किंवा मी एखादा निर्णय करणं हा विषय माझ्याकडे नाही। माझी त्या संदर्भात चर्चा देखील नाही। मुळातच काय सर्वे करावा, कसा सर्वे करावा आयोग ठरवतो, कोणाकडनं करावा हे देखील आयोग ठरवतो। माझ्याशी कधीही या संदर्भात आयोगाची चर्चाही झालेली नाही, त्यामुळे हे पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे। मात्र एक गोष्ट निश्चित आहे की काही सदस्य हे काही राजीनामे देत आहेत किंवा अजूनही 1-2 सदस्य असे आहेत की ज्यांचा हा डाव नक्की आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाचा विषय हा निकालीच लागू नये, हा भिजत घोंगडं राहावं। आणि त्यांच्या पॉलिटिकल मास्टरनी त्यांना अशा प्रकारे त्या ठिकाणी एक प्रकारची सुपारी दिली आहे की कुठल्याही प्रकारे मराठा आरक्षणाचा विषय डिले करत राहा। पण मला असं वाटतं राज्य सरकारची भूमिका पक्की आहे आणि राज्य मागासवर्ग आयोग हा पूर्णपणे स्वायत्त आहे। त्याच्या कारभारामध्ये कुठलीही ढवळाढवळ राज्य सरकार करत नाही। राज्य सरकारने आपली भूमिका मांडली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे आणि त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींवर अन्याय करायचा नाही ही राज्य सरकारची स्पष्ट भूमिका आहे। त्यामुळे अशा प्रकारचे कार्यकर्ते हे आयोगामध्ये घुसवून आणि मग त्यांचे राजीनामे झाल्यानंतर त्यांनी केलेले स्टेटमेंट याला कुठलंही महत्त्व नाही। हे कुठले अभ्यासक नाहीत, कुठल्याही प्रकारे यांचा वेगवेगळ्या समाजाच्या संदर्भातला अभ्यास नाही, त्यामुळे मी काही त्याला महत्त्व देत नाही। हे राजकीय कार्यकर्त्याचं स्टेटमेंट आहे आणि जो विषयच माझ्याकडे नाही त्या विषयाबद्दल माझ्या संदर्भात बोललं याचा अर्थ कोणाची स्क्रिप्ट ते वाचतायत हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं। आनंद निरगुडे यांनीही राजीनामा दिलेला आहे। सभागृहात आज 293 अन्वये चर्चा होणार होती, पण तुझी चर्चा आनंद निरगुडे यांनी साहेब निरगुडे साहेबांनी राजीनामा दिला आहे। मी त्यांचा तुमच्या माध्यमांसमोरच ते काय बोलले हे मी बघितलं आणि त्यांच्या राजीनाम्यातही त्यांनी ते म्हटलेलं आहे की त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिलेला आहे। कुठल्याही आक्षेप राजीनामा देताना त्यांनी घेतलेला नाही। किंबहुना आमची अशी अपेक्षा होती की त्यांनी अधिक काळ काम केलं पाहिजे, ते उत्तम काम करत होते, परंतु त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला आहे। आम्ही तर त्यांना हे सुचवलं होतं की आपण अन्य कुठली जबाबदारी घेऊ शकलात तर ती जबाबदारी देखील आपण घ्या, पण शेवटी ते त्यांच्यावर आहे। त्यांनी कुठलाही आक्षेप आपल्या राजीनाम्यामध्ये घेतलेला नाही।